वळूया पुढील बातमीकडे. मासे विक्रीबाबतची अफवा ठाकरे गटानं पसरवली. भाजपानं हा हल्लाबोल केला तर किशोरी पेडणेकर यांनी भाजपाला उत्तर दिलेलं आहे, प्रत्युत्तर दिलंय. पंतनगरला चला, माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत, कोळी महिला, कामिनी वगैरे, ती सगळ्या तुम्हाला दाखवते. सगळ्या माझ्या कोळीन माझ्या मैत्रिणी आहेत. हे सगळं अफवा आहे. उबाटाला आता काही विषय राहिलेले नाही आहेत आणि अशा पद्धतीनेच ते आपलं दुकान आहे ते चालवण्याचं काम करतात. तुम्ही नुसतं वायफळ बडबड करू नका. फार झालं तुमचं. एकतर तुमच्याकडे ठोस पुरावा असेल तर त्या कोळी महिलांना विचारा. त्या एकतर त्या डेअरिंगबाज असतात, आद्य कोळी मुंबईकर आहेत, त्यामुळे नको त्या कुरघड्या करू नका. त्या झेपणाऱ्या नाहीत तुम्हाला. जे कंपनीत कामाला असतील, सरकारी किंवा खाजगी आस्थापनांमध्ये कामाला असतील आणि अशा लोकांना मच्छी स्वच्छ करून लागते. मच्छी स्वच्छ करायची असेल तर स्वाभाविक आहे की त्याचा वेगळा जे बायो वेस्ट आहे ते बायो वेस्ट होणार. ते बायो वेस्ट त्याची विल्हेवाट कशी लावायची ही जबाबदारी महापालिकेची आहे. आज मुंबईच्या महापौर ऋतुजी तावडे यांनी वाकोला मासळी बाजारात प्रत्यक्ष जाऊन या सर्व वावड्यांचा चक्काचूर केलेला आहे. त्यांनी पेडणेकरांचे दातच घशात घातले. त्यांनी स्पष्ट केले आहे की कोळी समाजाच्या परंपरेवरती आणि व्यवसायावरती कोणतीही गदा येणार नाही. पेडणेकर यांनी किती खोटं पसरवलं तरी कोळी समाज त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीये. आणि कोळी भगिनीनो, तुम्ही निर्धास्त राहा. आपल्या महापौरताई आणि प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत. जय, जर हा पालिकेचा निर्णय नाही तर नेमकी ही बातमी पसरवली कोणी? नक्कीच आपण पाहतोय की वाकोला धोबीघाट या परिसरातील जे मासे विक्रेते आहेत यांच्यावरती खरं तर महापालिकेच्या माध्यमातून मासे हे न कापता विकण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले होते. जर मासे त्यांनी कापून विकले तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्याची भूमिका ही महापालिकेने घेतली होती. मात्र या संदर्भात आज मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी त्या खरं तर जागेवरती जाऊन सर्व मासे विक्रेत्यांची खरं तर भेट घेतली आणि त्यावेळीच त्यांच्या माध्यमातून जे आहे ते स्पष्टीकरण देण्यात आलं की अशा पद्धतीचे कुठलेही त्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं कुठलीही माहिती ही समोर आलेली नाही आहे. या सर्व जे आहे ते ठाकरे गट असेल किंवा विरोधकांच्या माध्यमातून जे आहे ते खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र या संदर्भात जर अशा कुठल्या निर्णयाला जर सामोरे जावं लागलं तर मासे विक्रेत्यांच्या सोबत महापौर ऋतू तावडे या स्वतः त्यांच्या पाठीशी राहतील असल्याचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यासोबतच या संदर्भात विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा त्या ठिकाणी सवाल जो आहे तो उपस्थित केल्याचा पाहायला मिळतं. या संदर्भातले पुरावे जे आहेत ते हे अधिकृतपणे ऋतू तावडे यांनी द्यावे. त्यामुळे आता या संदर्भात महापालिकेच्या माध्यमातून अधिकृत भूमिका ही समोर आणली जाते का आणि जी काही माहिती ही त्या ठिकाणी दिली गेली या संदर्भातला अहवाल किंवा त्या संदर्भातलं स्पष्टीकरण हे महापालिकेच्या माध्यमातून काही दिलं जातं का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार. ठीक आहे जय, तुम्ही असेच जोडलेले राहा.